11 कोटी जाहीर झालेले आहेत, काय आनंद आहे, त्याचं काय चेहऱ्यावर तुमचा आनंद दिसतो? 11 कोटीबाबत काय सांगाल? खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली आणि संबंध क्रीडा क्षेत्रातल्या क्रीडाप्रेमींना त्याचा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून इतर राज्यसुद्धा ही प्रेरणा घेऊन इतर राज्यसुद्धा मोठ्या मोठ्या रकमा त्या ठिकाणी जाहीर करतील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून मी क्रीडा मंत्री म्हणून आभार व्यक्त करतो की ते टीम इंडियाला त्यांनी त्या ठिकाणी मोठी रोख बक्षीस म्हणून दिव्यांगांना पण समांतर रोख बक्षीस देण्याचा असा प्रश्न बच्चू कडूंनी उपस्थित केला होता, त्याबाबत क्रीडा मंत्री म्हणून तुमचं काय मत आज क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर? हे बघा, हे निर्णय आता माझ्याकडून नास्ती जाऊन म्हणजे फाईल जाऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही विनंती करू सगळ्यांच्या भावना त्या ठिकाणी लक्षात घेऊन जे योग्य खेळाडू आहेत त्याला त्या ठिकाणी न्याय दिला जाईल, हे भूमिका राज्य शासनाची आहे. आपले पॅरिस ऑलिम्पिकला खेळाडू जाणार आहेत, त्याबाबत राज्य शासनाची काय तयारी आहे? राज्य शासन किती निधी उपलब्ध करून देणार आहे? नाही, जे काय निधी ऑलिम्पिक खेळाडूला जाण्यासाठी लागतो तो निधी त्या ठिकाणी उपलब्ध केला जाईल. विश्वविजेत्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासन ऑलिम्पिकसाठी मदत करणार आहे आणि ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू निश्चितच पदक विजेते होईल असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. टीव्ही मराठीसाठी संजय दुधाने, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.